मोठ्या राजकीय बातम्यांनी करूया। इंडिया आघाडीचा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। मोर्चानंतर मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी आघाडीच्या सर्व खासदारांना स्नेहभोजनासाठी निमंत्रण। इलेक्शन कमिशनला उत्तर मात्र भाजपचे नेते मुख्यमंत्री देतात, तर आम्ही म्हणायचं का? विधानसभेवेळी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर होती, शरद पवारांचा मोठा दावा। तर पवारांनी आधीच याबाबत तक्रार का दिली नाही, हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। फडणवीसांची खोचक टीका। त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते। मला तर आश्चर्य वाटतं। माझी अपेक्षा होती की सगळे देशातले मोठे नेते आहेत, कोणी जर फ्रॉड करण्याचा तुम्हाला त्या ठिकाणी शब्द देत असेल, तुम्ही पोलिसला कळवलं पाहिजे, इलेक्शन कमिशनला कळवलं पाहिजे। मतदान वाढवण्यासाठी ज्याप्रमाणे पवारांना लोक भेटले तसेच ठाकरेंनाही भेटले। 60 ते 65 जागा जिंकून देऊ असा दावा करण्यात आला। शरद पवारांच्या आरोपांनंतर संजय राऊतांचा दावा। यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत, आम्हालाही भेटलेले आहेत। आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे। उद्धवजी त्यांना म्हणाले, मी तेव्हा उपस्थित होतो, पण त्याने इतकंही सांगितलं तुम्हाला जरी आवश्यकता वाटत नसली तरी समोर जे सरकारमध्ये आहेत। राहुल गांधींना पराभव पचवता येत नाही, राहुल गांधी जिंकल्यावर आरोप करत नाहीत। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवरून एकनाथ शिंदेंचा निशाणा। जेव्हा ते जिंकतात तेव्हा आरोप करत नाहीत, जेव्हा ते हरतात तेव्हाच आरोप करतात। निवडणूक आयोगाने सांगितलं त्यांना ॲफिडेव्हिट करा, तुम्ही आमच्याकडे या, परंतु ते कुठले ॲफिडेव्हिट करत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे आरोप खोटा आहे। राज्यभरात उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकार विरोधात जनआक्रोश आंदोलन। भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप। मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार। घोटाळेबाज सरकार विरोधात आमचं आंदोलन, राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल। तर पुढील 5.5 वर्ष विरोधकांना मोर्चेच काढायचेत। येत्या निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार, मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून विश्वास व्यक्त। उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेबाज सरकारविरुद्ध आंदोलन होईल, जिल्हा स्तरावर। मोर्चा काढण्याशिवाय काय पर्यायच नाही राहिलेला आहे। त्यांनी मोर्चे काढावे, गेली पुढले 4-4.5 वर्षांना मोर्चेच काढायचे। गडकरींच्या जवळच्यांची नावं मतदार यादीतून गायब होत असतील तर इतरांचं काय? मत चोरीचा याहून मोठा पुरावा काय आहे? गडकरींच्या मुलाखतीचा भाग ट्विट करत वडेट्टीवारांचा सवाल।